तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अखेर भाजपची जे आहे ती घोषणा जी करण्यात आलेले नितीन नवीन जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी कार्यकारिणी जी आहे राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे, पियुष गोयल, भारती पवार, प्रीती गांधीवर मोठी जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात आलेली आहे. एकूणच काय, विनोद तावडेंना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा राष्ट्रीय सरचिटणीस पदाची नियुक्तीची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि महाराष्ट्रामधून तावडे असतील, पियुष गोयल असेल, भारती पवार ज्या केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत त्यांचा समावेश आहे. प्रीती गांधींवर सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे जबाबदारी देण्यात आलेली आहे. यामध्ये वसुंधरा राजे ज्या खासदार आहेत त्यांची सुद्धा माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना सुद्धा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून करण्यात आलेले आहे. राम माधव दिल्लीमधले अशा प्रकारच्या राष्ट्रीय कार्यकारिणी जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधून तिघांची जे आहे चौघांची साधारणपणे तिघं जण जे आहे तावडे आणि गोयल आणि भारती पवार महिलांमध्ये समावेश करण्यात आले. म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जर तावडेंना एक महत्त्वाचं पद देण्यात आलं. तावडे दिल्लीत गेले, मात्र दिल्लीत त्यांचं वजन वाढलं. जेव्हा महाराष्ट्रामध्ये होते त्यावेळेला फडणवीसांना त्यांना एका मर्यादेपर्यंत ठेवले होते. मात्र विनोद तावडे दिल्लीत गेले, मग राष्ट्रीय सरचिटणीस असेल, बिहार असेल, वेगवेगळ्या राज्यांच्या जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पुन्हा एक दुसऱ्यांदा राष्ट्रीय सरचिटणीस होणं भाजपचं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नेहमीच भाजप हा बदल करत असतो आणि दुसऱ्यांदा संधी विनोद तावडे हे महाराष्ट्रातले आहेत आणि अशा एक प्रमुख मराठा चेहरा म्हणून केंद्रीय नेतृत्व त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्याच्या राजकारणात विनोद तावडे विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा संघर्ष जो आहे सुप्त आहे. अशा वेळेला केंद्रीय नेतृत्वाने जे विनोद तावडेंना जे आहेत पुन्हा एक राष्ट्रीय राजकारणामध्ये अधिक मजबूत कसं करता येईल याच दृष्टीने जे आहेत अमित शहाकडून प्रयत्न करताना दिसून येत आहे. एका काळामध्ये विनोद तावडे बाहेर फेकले गेले होते, मात्र राज्याच्या राजकारणातून त्यांना दिल्लीत आणण्यात आलं. मग पक्ष संघटना मजबूती करण्यासाठी केरळची सुद्धा त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. याच दृष्टीने जे आहेत विनोद तावडे सतत राज्याच्या राजकारणातून केंद्रीय नेतृत्वाकडे गेले आणि तिथे आपला मजबूत जो आहे केंद्रीय नेतृत्वामध्ये आहे. आता सुद्धा वेगवेगळ्या समिती ज्या आहेत केंद्र सरकारच्या त्याच्यासुद्धा नियुक्त्यांमध्ये त्यांची सुद्धा नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे. एकूणच काय, विनोद तावडेंचं दिल्लीत वजन वाढतं आहे आणि विशेष म्हणजे मोदी आणि शहांच्या जवळचे असलेले विनोद तावडे. त्यामुळे विनोद तावडे इकडे गडकरी जे आहे ते बॅकफुटवर जाताना दिसून येत आहे. मिथेनॉल पेट्रोलचे मिक्स प्रकरणामध्ये गडकरींचं नाव घेतलं जातं. अशा वेळेला मराठी चेहरा म्हणून जर पुढे कोणी आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आहेत विनोद तावडे. त्यामुळे विनोद तावडेंचं राजकीय वजन हे वाढतंय. कदाचित येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो पुढच्या किंवा 8-10 दिवसामध्ये करण्याचा निश्चय जो आहे तो आपल्याला या दिसून येत आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळामधून विनोद तावडेंना सुद्धा चांगली एक संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे अशा स्थितीमुळे विनोद तावडेंचं वजन जे आहे केंद्रीय नेतृत्वाकडे वाढताना दिसून येते. त्यामुळे तावडे हे जे आहेत ते केंद्रीय नेतृत्वामध्ये भक्कम होतात हे मात्र नक्की आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.